ॲडव्होकेट हर्षल चावला यांचा स्फोटक आरोप। 307चा आरोपी रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट घेतोय। चा आरोपी की सरकारचा पाहुणा, रुग्णालयात आराम, कायद्याची उघडपणे पायमल्ली। अहिल्यानगरमध्ये कायद्याचा खेळ सुरू आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। 10 वर्षांपूर्वी 307 सारखा गंभीर गुन्हा, नुकतीच अटक आणि लगेच जिल्हा रुग्णालयात आराम, हा नेमका न्यायाचा प्रकार आहे का? सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट हर्षल चावला यांनी थेट आरोप करत प्रशासनावर बोट ठेवला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार बाबूशेठ टायरवाले यांना कोणताही गंभीर आजार नसताना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीच्या हातात ना हतकडी ना पोलिसांचा कडक पहारा। याहूनही गंभीर म्हणजे आरोपी मोबाईल वापरत असल्याची माहिती समोर येते। म्हणजे जेलऐवजी रुग्णालयातूनच कारभार सुरू आहे का? सामान्य नागरिक न्यायासाठी वर्षानुवर्ष धडपडतो आणि इथे गंभीर गुन्ह्यातील आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट। हा फक्त निष्काळजीपणा नाही, हा सरळ सरळ कायद्याचा अपमान आहे। आता एकच प्रश्न, पोलीस प्रशासन झोपलंय का की कुणाच्या दबावाखाली वागतंय? जय श्रीराम। हे बंद दारामागं नेमकं चाललंय काय? त्या सीएमओला देखील मी विचारलं, सीएमओनी व्यवस्थित जबाब दिला नाही। कोणत्याही ते दारामागं अशी मला माहिती भेटलेली आहे, कोण आरोपी बाबूशेठ टायरवाले आहे। आंबोरा पोलीस स्टेशननी कारवाई केलेली आहे, बीड हद्दीमधला तो आरोपी आहे आणि अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये नेमकं तो करतो काय? पहिली गोष्ट तर ही। दुसरी गोष्टी, त्याला कोणत्याही प्रकारचे बेड्या नाही, एकदम मोकळ्या ढाकळ्यापणे तो बसलेला आहे आणि आपण बघू शकतो ही लाईट बंद आहे। ही लाईट बंद करून कोणची ट्रीटमेंट होती? अशी लाईट बंद आहे, त्यांनी हे कर्टन्स लावलेलं आहे, फोनची त्याला उपलब्धता आहे, एसी आहे त्याला, या सगळ्या गोष्टी असून असं कोणची उपचार आहे? तुम्ही व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ राहिले एका आरोपीला। तुम्ही व्हीआयपी जे 10 वर्षापासून फरार होता, 10 वर्षामध्ये त्याला सुचलं नाही का आपण काय काय केलं पाहिजे? आपलं दुखणं आहे तर 10 वर्षात त्याला दुखत नव्हतं का? आज सहजपणे त्याला अटक झालेली आहे किंवा त्याला दुखणं आलं, तो एका सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, सरकारी हॉस्पिटलमध्ये असं चाललंय, म्हणजे अत्यंत गंभीर बाब आहे। प्रशासनात तुम्ही विचारलं का नेमकं काय त्याला ट्रीटमेंट चालू आहे, नेमकं काय झालेलं, त्याला एवढी व्हीआयपी ट्रीटमेंट का देण्यात आली? मी त्यांना विचारलंय, ते व्यवस्थितपणे जबाब देत नाही आहे आणि हे दरवाजा बंदच आहे, हे दरवाजा उघडूच नाही राहिले। नेमका दारामागं आहे काय ते बघितलं तर पाहिजे। संबंधित आता या ड्युटीचे जे डॉक्टर असतील तसेच त्यांच्यासोबत जो गार्ड असेल, याच्यावर काही कारवाईची तुम्ही मागणी करणार का? 100% हे भ्रष्ट कारभार आहे। यांना पैसे देऊन हे सगळं मॅनेज केलेलं आहे। त्याला एक स्पेशल खोली दिलेली आहे, लॉज सारखा हा वापर करतोय सरकारी हॉस्पिटलला आणि याच्या मागं कोणतं राजकीय बळ आहे हे देखील महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी। आपण एवढं सगळं बघतो की आरोपी, जे इतर आरोपी आहे त्यांना अशी ट्रीटमेंट दिले जातात का? याला अशी कोणती व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ राहिली ती? माझी प्रशासनाला ही मागणी आहे की त्या डॉक्टरला त्वरित निलंबित, सीएमओला त्वरित निलंबित केलं पाहिजे आणि या दारामागचं काय राजकारण ते उघडं झालं पाहिजे। दारामागं काय आहे, तो कोण माणूस आहे बाबूशेठ टायरवाला, त्याला जेलमध्ये तुरुंगामागे पाठवा। तो अतिशय खुखार आपण म्हणतो आरोपी आहे, 10 वर्षापासून फरार होता। एक माणूस 10 वर्षापासून फरार असल्यावर मग ते कसा, किती खुखार असू शकतो हे आपण बघू शकतो। असं म्हणून मी थांबतो। माझी पोलीस प्रशासनाला आणि सिव्हिल हॉस्पिटलला ही विनंती आहे की लवकरात लवकर हे उघड करा, नाही तर तुमच्यावर कारवाईची आमची मागणी शासनाकडं ही कायम आहे आणि जवळ हे दार उघडत नाही मी इथून हलत नसतो, असं म्हणून थांबतो। जय श्रीराम। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।